मित्रांनो, आता दावडी येथे आलेलो आहे. महेंद्र भाऊ शिंदे बैलगाडा संघटना आणि सोमराजे बैलगाडा संघटना त्यांच्या दावणीवर आलेले आहे. दावणीला आता भरपूर आदत वासर आहे आणि त्यांचा हुकमी एका बंट्या. तर आज बंट्याचा वाढदिवस आणि बंट्याच्या वाढदिवसानिमित्त ते म्हणले की या गोट्यावरती नियोजन करायचं आहे मुलाखतीचं. तर आज आलेलो आहे दावणीवरती. बंट्याने आणि घाटामध्ये 1 नंबरचा मान पटकवलेला आहे. जवळपास आता त्याचे 10 घाट झालेले 1 नंबरच्या वारीमध्ये. तर आता आपण त्यांच्या दावणीवर आलेलो आहे. दावणीचा संपूर्ण इतिहास बघणार आहे आणि भरपूर आदत वासर आहे त्यांची पण आपण थोडक्यात माहिती बघणार आहे. तर चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. गंध फुलांचे मनात या सजले, सावळी काया भाळ माया मनी तुला पूजले. कृपा करी तू आम्हावरी माऊली तू विठू हरी. पाहुणा नमस्कार. 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 पहिल्यांदा परिचय द्या तुमचा. मी महेंद्र पांडुरंग शिंदे आणि आज या ठिकाणी आपल्या बंट्या बैलाच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी सगळेजण आलेले आहोत. कधीपासून आहे बैलगाड्याचा नाद काय? बैलगाडा आता सांगायचं जर झालं तर आमच्या सोमराजे सचिन शिंदे बैलगाडा संघटना आणि माझ्या नावाने असते महेंद्र शिंदे बैलगाडा संघटना. गेले आम्ही 3-4 वर्षापासून या बैलगाडा क्षेत्रामध्ये आहे. पण बरेचदा असं व्हायचं की आम्ही घाटामध्ये जायचो आणि बऱ्याच वेळा मला असं अनुभव येत गेला की 1-2 कधी 2 नंबर 3 नंबर अशा बाऱ्या होत गेल्या आणि तो जास्तीत जास्त नाद आमचा वाढत गेला. सुरुवात कशी झाली बैलगाड्याची, म्हणजे कुठनं झाली काय? सुरुवातीला आम्ही स्टार्टिंगला रेटोडीचा घाट आम्ही केला होता, तिथपासून सुरुवात झाली आणि त्यावेळेस आमच्याकडं छोटी छोटी वासरं होती. त्याच्यावरती हळूहळू आम्हाला नाद लागत गेला आणि आता ही तुम्ही बघताय
ही चांगल्या प्रकारे ही संघटना आमची आता स्थापन झालेली आहे. आज बंट्याला 1 वर्ष झालं का घेऊन? आज खऱ्या अर्थानं आज मकर संक्रांत आणि मकर संक्रांत त्याचबरोबर आमच्या लाडक्या बंट्या बैलाचा आज वाढदिवस 1 वर्ष झालं. आज बंट्याला आज पहिलाच त्याचा वाढदिवस आम्ही या ठिकाणी साजरा करतोय. हा दुग्ध शकर हा योग आहे, कारण मकर संक्रांतीचा दिवस आहे आणि त्याचबरोबर बंट्या बैलाचा वाढदिवस पण आहे. कुठं झाली ती खरेदी काय बंट्याची? ह्या बंट्या बैलाची खरेदी आमचे सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय सचिन भाऊ शिंदे, त्याचबरोबर शंकर भाऊ शिंदे यांनी या बैलाची फुरसिंगेच्या बाजारामध्ये खरेदी केली. ती ज्यावेळेस भाऊला आम्ही सांगितलं की भाऊ अतिशय आमचं शांत व्यक्तिमत्व, आणि आम्ही भाऊला सांगितलं की भाऊ आपल्याला अशाच या ठिकाणी आपल्याला फुरसिंगेचा बाजार होते, तिथे भाऊ स्वतः जाऊन या बैलाची खरेदी केली आणि आज त्यामुळंच आमचं बैलगाडा क्षेत्रामध्ये नाव आहे. आता किती गाठ झाली बंट्याची? बंट्याचे आतापर्यंत पहिल्यामध्ये 9 ते 10 गाठ झाले. बैल बाऱ्या टाकतोय आताच. जर आता एवढं जर सांगायचं झालं तर आता एक बौळचा जो घाट भरला होता त्या ठिकाणी बंट्याची आता रिसेंटलीची म्हणजे ही न्यूज आहे की तिथं बंट्याने 11:47 गड्या टाकलं होतं. त्याच्या अगोदर चासला जो घाट झाला तिथं सुद्धा बंट्यावरनी तिथंही पहिल्यात बारी झाली होती. त्याच्या अगोदर क्वाळीचा घाट तिथंही पहिल्यात बारी झाली होती. कोण कोण असतं संघटनेमध्ये आता काय? संघटनेमध्ये सध्या ही जी संघटना आहे ही संघटना सोमराजे सचिन शिंदे आणि त्याचबरोबरीनं या संघटनेचं जे खरं मास्टर माइंड आहे ते मास्टर माइंड आमचे बादचे आदरणीय पप्पू शेटडुंबरे असतील. त्याचबरोबरीनं आता इथं प्रत्येकाचा नाम उल्लेख केला पाहिजे, कारण प्रत्येक कार्यकर्ता हा या बैलगाडा संघटनेसाठी धावपळ करतो. त्याचबरोबरीनं कृष्णा पवार म्हणून आमचा एक कार्यकर्ता आहे चाकणचा, ते सुद्धा इथं बैलांची जुळवाजुळव करण्यासाठी मदत करत असतात. शिखर भाऊ खरं सांगायचं झालं तर सर्वांचाच नाम उल्लेख केला पाहिजे या संघटनेसाठी, कारण प्रत्येकजण हा आपलं जीवपणाला लावून या ठिकाणी संघटनेसाठी काम करत असतो. पाहुणा नमस्कार. नमस्कार, पहिल्यांदा नाव सांगा तुमचं. मी सचिन शिंदे. आज बंट्याच्या वाढदिवसानिमित्त सगळी संघटना इथं उपस्थित आहे. काय सांगसान आज बंट्याचा वाढदिवस कसं काय आज साजरी करायचं ठरवलं तुम्ही? आता संघटनेच्या सर्व मुलांचं ठरलं की आपण आज बंट्याला 1 वर्ष झाला आम्हाला इथं आम्ही आणलेला. म्हणले बाबा आपण आता बंट्याचा वाढदिवस आज मोठ्या थाटामाटा साजरा करू. सगळ्या संघटनेच्या मुलांचं ठरलं, आम्ही नियोजन केलं. आता 10 गाठ झाले ना बंट्याचे 1 नंबर. हो, आता मागं जोकाडात घेऊन गेल्या वर्षी घेतला होता. गेल्या वर्षी काही म्हणजे छोटा होता त्यामुळं काही 2 नंबरमध्ये बाऱ्या होत होत्या. आता ह्या सीजनला 10 गाठं झाली त्याची. जुकाटात पहिला कुणाबरोबर पळाला होता? जोकाडात आमचं घरचाच देवा म्हणून बैल होता, तेव्हा आम्ही दावडीच्या घाटात पहिल्यांदा गेला जात घेतला, पण तिथं चांगल्या विचार पळाला. त्यानंतर मग आम्ही आता सबैला जुळीत नंतर आम्हाला आता पहिला घाट आमचा 1 नंबर क्वाळी झाला. क्वाळीला आमचे पाहुणे तापकेर पाहुणे चरवलीचे, त्यांच्या बैलाबरोबर झुपला. तिथं 11 बारी झाली. पहिला घाट आमचा 1 नंबर, तिथं अख्खा बैल वडून गेला यांनी आणि 1 नंबर झाली. त्याच्यानंतर रानमळ्याला झुपली कडूसला, तिथं 11:54 झाली, 66 झाली. परत बुट्टेवाडीत घाटाचा राजा राहिली, 4 वाजेपर्यंत घाटाचा राजा होती बुट्टेवाडीमध्ये. नंतर चासमध्ये आत्ता 11:54 झाली. बहुचा घाट परत दावडीचा 1 घाट झाला. थोडासा तो बैल आजारी असल्यामुळं तो बैल थोडासा कमी झाला, त्यामुळे तिथं बारी पडली 20-20 ला दावडीच्या. घाट पण टाईट होता दावडीचा. आणि शहराचा बैल पण आजारी होता त्यामुळे आजारी असल्यामुळे ते थोडंसं केलं. काय बैलाची खासियत काय? बैलाची खासियत म्हणजे बैल घरी एकदम शांत, पण घाटात गेला का झुपायला पण एकदम शांत. झुपायला एकटा माणूस झुपतो. आमचे बाचे पुष्ट डुंबरे असतात, झुपणीवरती आमचे मित्र नवनाथ दगडे असतात. झुपायला एकदम शांत, पण सुटल्या का मग पट्टीतच पळणार तो. असं वायबल बिबल कधी होत नाही बैल, काय नाही काय नाही, सुटेन तिथंच पळणार. म्हणजे पट्टी लई व्हायला पळायला. बरेच जणांचे फोन येत असं झोपायसाठी. हो, लई लोकांचे फोन येतात झोपायला. बरेच लोक म्हणतात की बुवा आम्हाला बैल द्या, आम्हाला बैल. आम्ही पण काय कोणाला नाराज करत नाही, जसं हे होईल तसं आपलं. आता कोणाबरोबर जुगलबंदी चालू आहे? आता खराबी आपलं राहुल गोऱ्यांचा गोरा आहे. 2 गाठ झाले आम्ही त्यांच्याबरोबर आता चालू आहे जुगलबंदी. कांड आता आमचं घरचंच आहे. कांड आमचं बंट्या ग्रुपच्या संघटनेचं कांड आहे. बजरंग आणि काय नाव, बजरंग आणि हिरा. बजरंग आणि हिरा. ते कांड त्या दिवशी अंतर टाकून गेले चांगलं. परिचय द्या ना दावणीचा सगळ्या.
हो. दादा नाव सांगा पहिल्यांदा. माझं नाव सूरज तुकाराम डुमरे. बैलगाड्या संघटनेमध्ये आमच्या ही आमची आत्ता आलेली जतची खरेदी. आता एक 15 दिवस झाले ही खरेदी केलेली आहे आम्ही. जतवरून किती हो, जतवरून आणलेली. याचं नाव चॉकलेट आहे आणि याला आम्ही आता मोकळ्या घाटात एकदा गोडेवाडावर घातलेला आहे. तो चांगला गेला. आता आम्ही याचं नियोजन पुढल्या जवळच्या घाटात काढण्यामध्ये याला उजव्या खांदी आम्ही झुकणार आहे. किती झाली खरेदी जतला? ही 32,000 रुपयाची खरेदी जतची. हो, त्याचं गुण बघून सगळं बघूनच आणलेलं आहे. ते मामांनीच खरेदी केलेली आहे. ते गेलते स्वतः आणि त्यांनी बघून आणलंय. कोणती ती जात्याची? हे सलगरी टाईप मध्ये येते थोडंसं. सलगर गावामध्ये. सलगर गावरा. हो. पंटा ग्रुप बैलगाडा संघटनेची गौतमी. ही गौतमी म्हणजे आता कसं सांगायचं झालं तर ही आल्यापासून आमच्या बारच व्हायला लागल्यात थोडक्यात. त्याच्यामुळे काय अडचण नाही आणि अंतर टाकून जाती. वासाला काय त्रास नाही तिचा. दावणीला पण एकदम शांत आहे, काय अडचण नाही. काय नाव याचं? याचं नाव जगवार. हा गाडीतून घेतला होता आम्ही. प्रवीण नगडे सरपंच आहेत, त्यांच्या गाडीतून घेतला होता. पुढे आता पळतो. आता याला आम्ही कांड्यावर झुपला होता. बालेला गाडा चांगला गेलाय. याचं कांड्यावर नियोजन चालू आहे. कांड्या नियोजन. हो. कोणत्या गांधी? हा डाव्या खांदी पळतो. कांड्यावर चांगला पळतो. याचं नाव काय? ही आमच्या संघटनेची शान. याचं नाव बंटी शेट, बंट्या. हा घेतल्यापासून आम्हाला नादच लागला बैलगाड्याचा. जेव्हापासून याला घेतला आणि त्याने म्हणजे आम्हाला आमची मानच खाली जाऊन दिली नाही. कांड्यावरही तो टॉपलाच पळत होता. झेंड्या आपल्या खांद्याला दिलेला झेंड्या त्याच्याबरोबर हा कांड्यावर पळत होता. शिंगाडवाडीत आम्ही पहिल्यांदा झोपला होता. त्याच्यावर कांड्यावर पडला. त्यानंतर करंडीत झोपला होता. तिथेही कांड्यावर चांगला पडला डाव्या खांदी. त्यानंतर आम्ही ठरवलं केलं आता जोकाडात घ्यायचा. तर दावडीच्या गाडात आमच्या बंट्या ग्रुपचे संघटनेचे आमचे मित्र आहेत अक्षय शेठ शिंदे, महेंद्र शेठ शिंदे. त्यांचा देवा बैल होता. त्या बैलाला आम्ही जोकाडात घेतला. त्यावेळेस तो जोकाडात डाव्या खांदी दुसऱ्याच बाय झाली पहिल्यांदाच. त्यावेळेस तो चांगला गेला. त्यानंतर मग आम्ही देवासंग आमची जवळजवळ 4-5 गाठ सावड चालू होती. चांगली व्यवस्थित चालली होती. आणि मग त्यानंतर आम्ही थोडंसं पुढं बैल बदलीत गेलो आणि त्यानंतर त्याने कोळीच्या घाटात पहिल्याच बारी लावली. मग तिथून पुढं तो काय मागं हटला नाही अजून. पहिल्याच बारी चालू आहे. आम्ही मागचे 2 गाठ झुपणीव घेतलाय. तो पहिला झुपून उभा असायचा. मागचे 2 गाठ झुपणीव घेतलाय. पण झुपणीव पण त्याला काही ट्रबल नाही. मी एकटा झोपायला असतो. त्याला अजिबात झोपायला कसल्याच प्रकारचा त्रास नाही. मी बाजूला सरलो का तो निघायचं काम करतो. फक्त त्याचं काम तो चोखपणे पार पाडतो. कोणत्या गांधी? डाव्या खांदी. डाव्या खांदी एकदम बेस्ट पळतो. काहीच अडचण नाही. तो दोन्ही खांदी पळायला काय अडचण नाही येतला. पण आम्ही डाव्या खांदी झुपतो. उजव्या खांदी पण झुपला होता आम्ही. त्यावेळेसही तो चांगला गेलाय. पण आम्ही डाव्या खांदी आमची सावड उजव्या खांदीची असल्यामुळं त्याला डाव्या खांदीत झुपतोय. कोणती ती जात्याची? हा खिल्लारमध्येच आहे. थोडासा गावदान टाईप खिल्लार असे याच्यामधून. म्हैसूर टाईप आहे थोडासा, पण खिल्लारमध्येच आहे. आणि खुरसुंडी बाजाराची खरेदी. खरसुंडीतली? हो, खरसुंडी. किती खरसुंडीत ना? हे आम्ही त्यावेळेस 27,000 रुपयाला घेतला होता खरसुंडीच्या बाजारातून. मामा 3 दिवस तिकडे गेले होते. त्यांनी 3 दिवस वासरू बघतच होते. 3 दिवसांनी शोधून त्यांनी वासरू बघून आणलं होतं. आणि मामांबरोबर हा एक त्यांचा बरोबर असतो काय आमच्या संघटनेचा. म्हणजे सगळ्याच बाबतीत पहिल्यापासून तो आमच्या बरोबर आहे. तो पण त्यांच्या सोबत होता. हे 2 जण तिकडे गेले होते आणि त्यांनीच बघून तिकडे ते जच्ची पण खरेदी या दोघांनीच आणलेली. याचं काय नाव आहे? याचं नाव याचं टायगर नाव आहे. कुठं झाली ती खरेदी? काय ही ह्या बैलाची खरेदी आम्ही सोमराजे शिंदे आणि महेंद्र शिंदे बैलगाडा संघटनेने ज्यावेळेस कडुसकरांची गाडी आली होती खेडमध्ये खाली झाली होती. आणि ज्यावेळेस कडुसकरांची गाडी आली त्यावेळेस या बैलाची खरेदी झाली. 71,000ला आम्ही त्याला घेतला. आणि बाबाची हे जे आमचे बाबा आहे त्या बाबांचं खास लक्ष असतं बैलांवरती. हे बाबा लक्ष देतात आमचे. आणि बाबाची चॉईस आहे. पहिला आम्ही तर स्टार्टिंगला नको म्हणत होतो. कारण तो खूप गाडीत आल्यामुळे दमलेला होता. पण त्याची नजर ताईट असल्यामुळे बाबांनी मला नाही घ्यायचा तर हाच घ्यायचा. आणि बाबांनी काही करून आम्हाला हा बैल घ्यायला लावला. पहिल्यांदा आम्ही त्याला मोकळ्यामध्ये झुपला. आणि मोकळ्यामध्ये झुपल्यानंतर डायरेक्ट आम्ही चासला भरलेल्या गाठात झुपला त्याला आत्ता एवढ्यात. आणि त्याची यशं गुंतली होती तरी पण त्याने 2 नंबरमध्ये बारी झाली होती. ह्या वासराचं काय नाव आहे? ह्या वास्त्राचं हिरा नाव आहे. हिरा. कुठं झाली ती खरेदी? कशी काय? ह्या वास्त्राच्या बाबतीत जर शेखर भाऊ सांगायचं झालं तर जर का तुम्ही याला बघितलं तरी अतिशय छोटं वासरू आहे. परंतु ह्या वासराला आम्ही इथं आमच्या गावातल्या गावातच ही खरेदी झाली. या वासराला आम्ही 3 लाख रुपये दिलेले आहेत. आमच्याच आवाडीतील अविनाश आंबराळे यांच्याकडे हे वासरू होतं.
ह्या वासराला ज्यावेळेस आम्ही घेतलं आणि पहिलाच गट आम्ही त्याला आमच्या हुकमी अक्का बंट समोर झोपला आणि माग 11:47 जोकाट झालं आणि कांड खूप मोठं फरकाचं अंतर टाकून कांड गेलेले. आता ज्यावेळेस आम्ही स्टार्टिंगला घेतला त्याच लोकांनी सुद्धा आम्हाला थोडं म्हणले अरे याला खूपच किंमत दिली गेली, पण आम्हाला याची माहिती आम्ही त्याला बऱ्याचदा बघितलं होतं म्हणून त्याला आम्ही तेवढे पैसे दिले आणि तो वासरू आम्ही त्यांच्याकडनं विकत घेतलं. अतिशय गरम वासरू आहे. हा अतिशय गरम आहे आणि खूप ज्ञानिक आहे. आता बऱ्याच काय होतं की ते नक्की तो कळत नाही की तो नक्की बडूशी जातीतला आहे का गावरान बैल आहे. स्टार्टिंगला ज्यावेळेस आम्ही घरी आणला त्यावेळेस आमचे घरचे म्हणायला लागले की बा हे एकदम असं हे दिसतंय गाईसारखं असं तसं, पण नंतर ज्यावेळेस त्यांनी त्याची कला दाखवली तो आता सगळे त्याच्या अवतीभोवती त्याचा लाड करायला लागले. पहिला लाड नव्हता होता का? पहिला म्हणजे त्याचा विषय त्याचा तुम्ही बघा ना, आता ते कुणी म्हणणार नाही की तो गाड्याचा बैल आहे म्हणून. एकदम असं एका डाव्यावरती म्हणलं तरी माग चालणार, गाठात नेलं तरी तो चरत राहतो. त्याला काय असं मोकळं सोडलं तरी त्यामुळे असं जोपर्यंत जोकाटाच्या पुढे जात नाही तोपर्यंत अजिबात काय त्याचं वळवळ नसते, पण जसा तो जोकाटाच्या पुढे निघतो तसे मग तो सुरुवात करतो परांना दाबायला. आणि अतिशय म्हणजे एकदम आम्ही खुश आहे बैलाच्या खरेदीवर. आम्हाला म्हणतात ना एखाद्याला देव भेटावा तसा आम्हाला हिरा भेटला. जात कोणती याची? बडोशी मध्येच येतो. हा आता बडुशे मध्येच म्हणावं लागेल, मिक्सर आहे. कारण तुम्ही बघितलं तर तोंड त्याचं बडुशे दिसतंय, माग शरीराचा बांधा त्याचा गावरान बैलाचा आहे. याचं काय नाव आहे? याचं नाव बजरंग आहे. कुठं झाली खरेदी? सचिन भाऊकडेच. सचिन भाऊ. हा सर्व काही सचिन भाऊकडेच असते आमचं, नाही का? आता कांड्या आहे का जुकाट? कांड्यावर हिरा संघ असतोय. हिरा बरोबर. हा डायरेक्ट बांट्या पुढे. किती गाठ झाली आता? आता म्हणजे बांट्या पुढे धरण्यापूर्वी 5-6 गाठ झुपला होता त्याला, पण त्याला काय गोराच पुरला नाही. पण हिरा संघ घातले एकदम म्हणजे कांडच होते आमतारा टाकून. हा. कोणत्या गांधी? उजव्या खांदी. उजव्या गांधी बळ. हा. हिचं काय नाव आहे? हिचं नाव लक्ष्मी आहे. कुठं झाली खरेदीची? हिची वाडेबॉल आहे. वाडे बोलले. हा सगळे गुन्हे म्हणजे. हा पूर्ण गुन्हे. 5 महिन्याची असताना आणली होती आम्ही. आमच्या नवीन गाडी नेक्सॉन मध्ये टाकून आणली होती. छोटीशी होती. बारीक होती. हा. चॉईस कोणाची होती? चॉईस आम्ही एक होतो, आमचे माऊली लोंडे एक छकडी किंवा दोघांची हे नाही झालं. एकदम छोटीशी होती, मग तिचं नाव म्हणजे लक्ष्मी. ते पुढं बारीचं नियोजन चांगलं झालं, चालू झालं. गाठात मोकळी. तिथं आतापर्यंत 40-50 गाडी झाल्या. 40-50. इथं कुठे कोणाला लागली तरी लोक घेऊन जातात. चेअरमन साहेब नमस्कार. नमस्कार. पहिल्यांदा नाव सांगा तुमचं. संपत गणपत लोणकर. बैलाचं नाव आता वासराचं? वासराचं भैया. कशी केली ती चॉईस? कशी कोण खरेदी कशी काय? यांच्याकडून घेतलेली 40. हा 1 नंबरची बारी लागली त्यांच्याकडून दिला त्यांनी. 1 नंबर गोरा दिला. काय पाहून घेतलं होतं त्याला? त्याला काही नाही, पोरग फक्त म्हणलं बारकं गोर आहे आपल्याला एवढं घ्यायचे. म्हणलं घे बाबा, तू इच्छा भेटली तू घेऊ शकतो. आम्ही घेतला. 1 नंबरनी बाऱ्या लागात्यात. पुढे झोपला तरी आहे चालू कांड्यावर. हा मन मोकळ्याने त्यांनी आपला दिला. म्हणले तुम्हाला द्यायचं आहे पोराला, म्हणलं द्या. दावणीला आता सगळी आदत वासर आहे नाही का? हो आलं ते सगळी. आता मग आदत वासर आणि ज्यावेळेस दावणीला आदत वासर येतात, आता सपोज जर घाटामध्ये स्टार्टिंगला जर जुळवाजुळी जर करायची म्हणली तर मग कसं काय नियोजन? कारण आता आम्हाला काय होतं, आता तो असं जोडा तुम्ही म्हणता तसा त्रास तर होतोय. सगळ्याला कोणी बैल देत नाही, कोणी देतात तर डुप्लिकेट बैल देतात. डुप्लिकेट बैल सांगायचं एक आणि द्यायचा बैल एक. तो बैल दाबादाबी करतोय, उद्या त्रास होतोय. आम्हाला सुद्धा याला शिकवताना खूप त्रास झालाय आणि तसं बाकीच्या वासरांसाठी पण खूप त्रास झाला. पण आम्हाला संघटनेमध्ये आमचे मित्र आहेत अक्षय शेठ काशीद आणि कृष्णा शेठ पवार, त्या दोघांनी आम्हाला खूप चांगल्या प्रकारे सपोर्ट केला आणि त्यांनी आम्हाला जी बैल दिली याच्या बरोबर गाव आहे ना, किंवा आमची ही वासरं दुसरी वासरं शिकवताना सुद्धा कांड्यावरली बैल जोकाटातली बैल ती सुद्धा त्यांनी खूप चांगल्या प्रकारे आम्हाला जशी मनाला आवडतील अशीच बैल दिली. आणि त्यामुळं जे काय आहे म्हणजे त्यांचा पण आमच्या संघटनेमध्ये खूप मोलाचा वाटा आहे आणि त्यांनी पण आमच्यासाठी खूप काही केलं. आणि ते आता आज यायचे होते पण दोघांना पण काही कामानिमित्त जमलं नाही. आणि त्याचबरोबर आमचे मित्र नानाशेठ तांबे हे आमच्या संघटनेमध्ये घोडेस्वार म्हणून काम करतात. अतिशय उत्कृष्ट, कधी बैल आळ्याच्या बाहेर जाऊन देत नाही असे उत्कृष्ट घोडेस्वार आहेत ते. आता घाटात कोण असते संघटनेबरोबर? आता कारण बैल झुपायला असतात पोरं वगैरे. बरोबर, पोरं बैल झोपायला तर महत्वाचं काम करतात. आता हे महेंद्रभाऊ शिंदे बैलगाडा संघटना, बंटाग्रुप बैलगाडा संघटना, याच्यामध्ये छाती किंग आणि नियोजन
हे सर्व आमची ही सगळी मंडळी, यांचं नाव पवन शेट हागवणे, हे बैलासाठी छाती असतात कायम आमच्या सोबत आहेत पहिल्यापासून बैलगाडा संघटनेसाठी. अभिषेक नाईक नवरे हे एक असतात, सुशील शेठ बोगाडे ते एक असतात, महेश जाधव हे डॉक्टर प्रतीक पवार, अजित भगत, ही सर्व मंडळी आमच्या महेंद्र भाऊ शिंदे बैलगाडा संघटनेमध्ये उपस्थित असतात आणि ते अतिशय त्यांचं काम चोखपणे पार पाडतात. बंट्या घेतला, बंट्याला झुपायचं नियोजन कसं असतं आता घाटामध्ये? आता स्टार्टिंगला जेव्हा आम्ही इथला जोकाटात घेतला त्यावेळेस आमचे मित्र, आमच्या संघटनेचे 2 हिरे, शुभम शेठ लोणकर आणि पांडू शेठ लोणकर, या दोघांनी इथला पहिल्यांदा झुपायचं काम केलं होतं. ते दोघं जण कंटिन्यू इथला झुपत होते आणि त्या दोघांना म्हणजे बंट्या ते दोघं असले काय टेन्शनच नव्हतं काही, ते व्यवस्थित बैल झोपायचे. आणि त्यानंतर आळ्यामध्ये आमचं आता बैल काय होतं, आज प्रत्येक घाटात गाडा मालक अलाउन्सर म्हणतात की आळ्यामध्ये बैल पकडाय माणसं पाहिजे. तर आमचे मामा आणि हे दुसरे मामा शंकर शेठ शिंदे आणि सुरेश भाऊ शिंदे हे दोघं जण आळ्यामध्ये बैल पकडायचं अतिशय उत्कृष्टपणे काम करतात. ते दोघं जण असतात. बंट्याचा असं खासियत आहे की तिथला आवाज लागा तो त्यांच्याजवळ येतो, का त्यांची सवयच लागलेली त्याला, काय अडचण नाही. आणि आमचे हे जुने जाणते, जुन्या पिढीचे गाडा मालक आमचे आजोबा, ते आमचं त्यांचे मार्गदर्शन आम्हाला योग्य प्रकारे असते. आणि त्याचबरोबर आमचे आता बैल झुपून उभा असतोय आमच्यासाठी, झुपणी बादर नवनाथ शेठ दगडे हे आमच्यासोबत असतात. आणि त्याबरोबर साहिल शिंदे, सोम शिंदे, अनुज शिंदे ही सर्व मंडळी. बैलाला बाकीचं काय घरचं काम असेल, घरात मेन मुख्य काय की गोठ्यात बैल सांभाळणे, ते काम ही सगळे मंडळी उत्कृष्टपणे पार पाडतात. आणि आमच्या सर्वांचं नियोजन थोडक्यात आमचे मामा सचिन भाऊ शिंदे हे करतात. आमच्या पूर्ण संघटनेचं नियोजन हे त्यांच्या थ्रू होतं. आणि त्याचप्रमाणे दादाभाऊ दुधावडे हा गुढी सोडायला एकदम चोख आहे. आणि त्याबरोबर जिथं कमी तिथं तो असतोय, म्हणजे जिथला थोडंसं काय लागेल तिथं तो उभा राहतो. त्याचप्रमाणे अक्षय शेठ शिंदे असतील, महेंद्र भाऊ असतील, लोणकर मामा असतील, ही सर्वच मंडळी म्हणजे की सगळेजण झटून काम करतात. आणि त्यामुळेच यांच्या सगळ्यांच्या प्रयत्नातून आमची बारी आज 1 नंबरला आहे. तर जसं जसंतला आम्ही खुराक म्हणजे उडीद डाळ, मका बारडा, चुनी, उडीद चुनी वगैरे त्या सगळ्या डाळी मिक्स, किंवा मग फायनल सम्राट म्हणून पण ते एक हे भेटते ते, आणि त्याच्याबरोबर बीट आणि गाजर, अशा प्रकारे इथला रोज 2 टायमाचा खुराक चालूच आहे. आणि त्याचबरोबर त्याचा व्यायाम आम्ही स्टार्टिंगला त्याला पहिलं थोडं चालवायचो, एक अर्धा किलोमीटर, पण आता त्याला रोज 1 किलोमीटर चालवणे चालू आहे. त्याबरोबर 1 महिन्यातून 2 वेळा पोनी पण घालतो आम्ही त्याला तलावामध्ये. महेंद्र भाऊ, बैलगाडा तर आहेच आपला, बँकेमध्ये सर्व्हिस करताय असं समजले? हा, मी भारतीय स्टेट बँकेमध्ये असिस्टंट मॅनेजर म्हणून काम बघतो. आणि दुरीडवारी जरी दृष्टीने असलो तरी समाजाला मला एक संदेश द्यायचा असतो, तो मी नेहमी देत राहतो की बाबांनो, आपल्याकडे जे नाहीये त्याच्यावर रडण्यापेक्षा आपल्याकडे जे आहे त्याच्यावर तुम्ही हसत राहा, हाच यामागचा हेतू आहे. आणि ही जी संघटना जी आमची काम करते, सचिन भाऊ जसं सांगन, सचिन भाऊच्या नेतृत्वाखाली सर्व व्यवस्थित कामकाज चालतं. आणि संघटनेच्या कार्यकर्त्याला जर एखादा कुठला गोर आवडला आणि त्यांनी जर आमच्या दोघांमध्ये कुणालाही एखादा फोन करून सांगितलं की आपल्याला गोर आवडलाय, तर कुठल्याही प्रकारची तडजोड न करता मी त्यांना पैसे पुरवण्याचं काम करतो. आणि संघटने आता ही जी तुम्ही बघितली खरेदी, ही खरेदी करताना आमच्या दोघांना विचारात घेऊन सगळी मुलं, आमची जी कार्यकर्ते आहेत ते सगळे कामकाज पाहतात. आणि कुठल्याही प्रकारचं विचार न करता आम्ही सुद्धा त्यांना सहकार्य करतो. म्हणून आज ही संघटना एवढ्या चांगल्या पद्धतीने चाललेली आहे. किती वर्ष झालं सर्व्हिसला आपल्या? सर्व्हिसला 7-8 वर्ष झालं. मी राजगुरुनगर शाखेला आहे. मी पहिल्यांदा क्लरिकल म्हणून जॉईन झालो होतो. आता मागच्या 2 वर्षामध्ये प्रमोशन झालं ॲज असिस्टंट मॅनेजर म्हणून. आणि बैलगाडाचा जो नाद आहे तो आपला पहिल्यापासूनच होता, म्हणजे पिढ्यानपिढ्या चालत आलेला आहे आजोबापासून. तो नाद पुढे जोपासला आणि देवाच्या कृपेने बंट्या आम्हाला लावला. आणि जसं बँकेत आता मला बँकेत साहेब म्हणून जसं ओळखलं जातं, तसं घाटात गेलं की गाडा मालक म्हणून पण आता लोक ओळखू लागले. या गोष्टीचा सार्थ अभिमान. कसं होतं, स्पर्धा परीक्षा असते होती का तुमची? हा, स्पर्धा परीक्षेत जे तुम्ही लोक जे परीक्षा देता तशाच परीक्षेच्या बँकेच्या परीक्षा असते. त्या परीक्षा पास करूनच आम्हाला क्वालिफाय व्हावं लागतं. आणि मी मगाशी म्हणल्याप्रमाणे की कसं असतं की समाजात कारण सांगणारे लोक भरपूर असतात, पण ज्याला सक्सेस व्हायचं त्याला कारण सांगायची काही गरज नाही, असं माझं स्पष्ट मत आहे.